जिल्ह्यातील शेतकरींना गारपीट व अवकाळी पावसाची वाढीव नुकसान भरपाई मिळावी यासाठी युवा कार्यकर्त्यांनी खराब पीक गळ्यात घालून धुळे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यावेळी शिरपूर फर्स्टचे चेतन मोरे, हंसराज चौधरी, प्रशांत राजपूत, शेतकरी संघटनेचे ईश्वर पाटील उपस्थित होते। आता अवकाळी पावसामध्ये धुळे जिल्ह्यातच नव्हे तर शिरपूर तालुका, धुळे जिल्हा बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस झाला। त्यामध्ये आमच्या शिरपूर तालुक्याच्या 30 गावांच्या 480 शेतकऱ्यांचं नुकसान झालं। जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं, परंतु त्याच्यावर अजूनही अद्याप शासनाने कुठली कारवाई केलेली नाही। फक्त पंचनामे करून घ्या एवढंच प्रशासनाचं उत्तर आहे। पण मग पंचनामे केल्यानंतर वाढीव नुकसान भरपाई देण्याची ताकद ही प्रशासन करत नाही आणि शेतकऱ्यांना फक्त कर्जबाजारी ठेवण्याची भूमिका यांची आहे। हेच आजच्या निवेदनातून आम्ही बघितलेलं आहे आणि निवेदनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना कळवलंय की जर का 7 ते 8 दिवसात प्रशासनाने याच्यावरती त्यांची भूमिका जाहीर केली नाही तर 7व्या 8व्या दिवशी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील हजारो शेतकरी या धुळे जिल्हा अधिकारी प्रांगणात येतील आणि ठिय्या मांडल्याशिवाय राहणार नाही।